संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख भगवानगडावर। यावेळी देशमुख कुटुंबियांनी घेतलं भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी भगवानगडावर जात घेतली नामदेव शास्त्रींची भेट। देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दिले पुरावे। देशमुख कुटुंबियानं जातीवाद कधी केला नाही, माझ्या भावानं दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। आम्हाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना जातीयवादी ठरवलं जाऊ नये, नामदेव शास्त्रींच्या भेटीवेळी देशमुख कुटुंबियांची मागणी। दलित बांधवांची अॅट्रॉसिटीची तक्रार घेतली असती तर संतोष देशमुखांची हत्या झाली नसती, धनंजय देशमुखांकडून खंत व्यक्त। आरोपींना पाठीशी घालणार नाही, भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी, नामदेव शास्त्रींचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। नामदेव शास्त्रींच्या भेटीदरम्यान संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख भावूक, नामदेव शास्त्रींशी बोलताना वैभवीला अश्रू अनावर। भगवानगडानंतर देशमुख कुटुंबीय नारायणगडावर जाणार, नारायणगडावरील महंत शिवाजी महाराज यांची देखील देशमुख कुटुंबीय भेट घेणार। धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक, राज्यात जातीयवादाचा नवा अंक भयंकर, नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवरून मनोज जरांगे यांची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांचा फोन टॅप होत असल्याचा संशय, शिंदे गटाचा एक आमदार विमान प्रवासामध्ये भेटला, त्यानं ही माहिती दिली। संजय राऊतांचा रोखठोकमधून गौप्यस्फोट। मुख्यमंत्री फडणवीस शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर का जात नाही याचं उत्तर काळी जादूवाल्यांनी द्यावं, संजय राऊतांचा खोचक टोला। मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे मातोश्रीमध्ये काळी जादू केली जाते, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी किती बुवांकडे जाण्यास सुरुवात केली याची माहिती द्यावी, राणेंची खोचक टीका। बिहारच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला काय मिळालं, संजय राऊतांचा अर्थसंकल्पावर सवाल। तर मोदींचे प्रत्येक बजेट निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केले जातात, राऊतांची टीका। ई चार्जिंग स्टेशनबाबतचं धोरण अंमलात आणा, गृहनिर्माण संस्थांबाबत न्यायालयाचे आदेश। इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध केल्याचा वायू प्रदूषणाचा धोका कमी होण्यास मदत होईल, उच्च न्यायालयाचं निरीक्षण। नितीन देसाईंच्या एंडीज आर्ट वर्ल्डला उच्च न्यायालयाचा दिलासा, कंपनी विरुद्धचा प्राप्तिकर विभागाचा आदेश रद्द। माओवादग्रस्त भागासाठी 3,481 कोटींची तरतूद, 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद 2,463 कोटींची करण्यात आली होती। मंत्रालयातील प्रवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या FRS तंत्रज्ञानाला आमदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही विरोध, फेस आयडी मॅच न झाल्यानं सचिव गेटवर वरिष्ठ अधिकाऱ्याला ताटकळत थांबवावं लागल्याची तक्रार। एकनाथ शिंदेंसोबत माझं शीतयुद्ध नाही, गणेश नाईकांची प्रतिक्रिया, मी ठाण्यातच जनता दरबार घेणार, जनता दरबार घेण्यावर नाईक ठाम। वसईमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य 3 जणांवर गुन्हा दाखल, 10 कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्ह्याची केली नोंद। ऐरोली काटई मार्गावर कट अँड कव्हर बोगद्याची रचना बदलण्याची वेळ, ठिसूळ मातीमुळे बोगद्याच्या रचनेमध्ये बदल करण्यात येणार। मुंबई महापालिकेची नालेसफाई करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू, मार्चपासून नाल्यातील गाळ काढण्याचं काम सुरू करण्याचं नियोजन, यात कामासाठी 395 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार। पंढरपुरात विठुरायाचा थाटामाटात शाही विवाह सोहळा संपन्न, हजारोंच्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल। विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यावर अक्षता पडताच भाविकांमध्ये जल्लोष, भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात विवाह सोहळा संपन्न। विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींना दागदागिन्यांना आणि भरजरी पोशाखात नटवलं, लग्न सोहळ्यासाठी विठुराया आणि रुक्मिणी मातेचा खास पोशाख। विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीने सजलं, सजावट करण्यासाठी सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर। पंढरपुरात भाविक भजनामध्ये दंग, विवाह सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी लावली होती उपस्थिती।
ऐतिहासिक वाघनखांचा आता राजधानी साताऱ्यातील मुक्काम संपला. शिवकालीन वाघनखा आता नागपूरसाठी रवाना. पुण्यातील ससून रुग्णालयातून जीबीएसच्या 5 रुग्णांना डिस्चार्ज. सध्या ससून रुग्णालयामध्ये जीबीएसचे 28 रुग्ण. सांगलीच्या आटपाडीमध्ये विनापरवाना बसवलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासनानं हटवला, पण आंबेडकरवाद्यांनी पुतळा पुन्हा बसवा म्हणत पुतळ्याच्याच जागी ठिय्या धरला. परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण. पुण्यातील मुंडवा एबीसी रोड परिसरामध्ये एका पबमध्ये 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. दौंडमध्ये अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडूनच अत्याचार करणाऱ्या आरोपीचा दौंडमध्ये फोटो स्टुडिओ असल्याची माहिती. दोघांनाही पोलिसांकडून अटक. पिंपरीच्या निगडीमध्ये मानवी वस्तीमध्ये फिरणाऱ्या 2 पैकी 1 बिबट्या अखेर जेरबंद. वनविभागानं सापळा रचत केलं बिबट्याला जेरबंद. पुण्यात सोयाबीन खरेदीला 6 दिवसांची मुदतवाढ. आतापर्यंत उद्दिष्टाच्या 5 लाख टन खरेदी कमीच. राज्यात आतापर्यंत 9,42,000 टन सोयाबीन खरेदी. 6 फेब्रुवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार. सांगलीमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 4 लाखांचा मुद्देमाल एलसीबीकडून जप्त. पुण्यातील प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाला 75 वर्ष पूर्ण. भारतरत्न सचिन तेंडुलकर चितळे उद्योग समूहाचा ब्रँड अँबॅसेडर असल्यानं कार्यक्रमाला होती उपस्थिती. 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कृतज्ञता सोहळा. माझं एक कुटुंब घरात आणि एक कुटुंब ड्रेसिंग रूममध्ये असतं. सचिनचं मुलाखती दरम्यान वक्तव्य. बालपणापासूनच क्रिकेटवर फोकस होता. सचिनकडून जुन्या आठवणींना उजाळा. चॅलेंज स्वीकारा, सगळं आपोआप जुळून येतं. सचिनचा नव्या खेळाडूंना कानमंत्र, तर ऑस्ट्रेलियाच्या सामन्यावेळीच्या आठवणींना सचिनकडून उजाळा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 19 रुग्णवाहिकांचं वाटप. 102 प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण भागातील रुग्णांना दिली जाते सेवा. बांगलादेशी रोहिंग्यांचा जन्म प्रमाणपत्र घोटाळे प्रकरणी गुन्हा दाखल. सय्यद साजिद, शबाना बानो आणि नजमा बानो या तिघांनाही अटक. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज समारोपाचं बक्षीस वितरण करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुरलीधर मोहोळ, दत्तात्रय भरणे यांची देखील उपस्थिती. नाशिकमध्ये सुला फेस्टला सुरुवात. आकर्षक विद्युत रोषणाईत उजाळून निघाला वाईनरीचा परिसर. कोरोनापासून सुला फेस्ट होता बंद. मनमाडमध्ये रंगणार राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार. 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान किशोरी चाचणी स्पर्धेचं आयोजन. मनमाडच्या रेल्वे पुलावर झालेल्या अपघातामध्ये रेल्वे पुलाच्या कठड्याला भिंतीला तडे आणि प्रशासनाकडून तातडीनं काम सुरू. कामामुळे वाहतूक कोंडी निर्माण. नाशिकमध्ये 2 दिवसात 4 तर 8 दिवसात 5 गावठी कट्टे पोलिसांनी केले जप्त. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गावठी कट्टे जप्त केल्याचा संशय. अर्थसंकल्पानंतर नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा. कांद्यावरील महामंडळ स्थापन करण्याची होती उत्पादकांची मागणी. कांद्यावर निर्बंध आहेत, त्यावर निर्यात मूल्याची कुठलीही गरज नाही, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. राज्यात बंदी असलेल्या तंबाखू आणि गुटख्याची तस्करी रोखण्यात नंदुरबार पोलिसांना यश. गुजरातमधून महाराष्ट्रात आलेला गुटखा शहदा पोलिसांनी केला जप्त. लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये 4थ्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. ग्रंथदिंडीत साहित्यिकांसह नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग. ग्रामीण भागातील नवसाहित्यिकांना व्यासपीठ मिळावं यासाठी साहित्य संमेलन. मंत्रिपद न मिळाल्यानं आमदार विक्रम काळे यांची खदखद कायम. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोरच विक्रम काळे यांनी बोलून दाखवली सल. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यामध्ये कपडे धुण्यासारखं. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. काही लोक सुपारी घेऊन आरोप करतात, कोणत्याही प्रकरणामध्ये नाव घेतलं जातं. पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत. बीड जिल्ह्यामध्ये 183 शस्त्र परवाने रद्द. आणखी 127 रद्द होणार. सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क.
धाराशिवमध्ये आधार अपडेट केवायसीमुळे शेतकऱ्यांचे 14 कोटी पडून मागील 2 वर्षांमध्ये शासनानं नैसर्गिक आपत्तीपोटी जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांना वितरित. धाराशिवच्या उमरगा बेंबळीसह लाखो लिटरची दारू आणि गावठी दारू आणि दारूचे कारखाने नष्ट. अवैध मद्यविरोधी विशेष मोहिमेची कारवाई. नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जलजीवन प्राधिकरणाचे अधिकारी गैरहजर. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मंत्री गुलाबराव पाटील आणि विभागाच्या प्रधान सचिवाला फोन. अधिकाऱ्यांना समज द्या अन्यथा कारवाई करण्याचा दिला इशारा. भंडारा पोलिसांच्या सायबर बॉट प्रणालीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत केलं पोलिसांचं अभिनंदन. महाराष्ट्रात राहणाऱ्या कोणत्याही रोहिंग्यांना आम्ही राहू देणार नाही. मंत्री नितेश राणेंचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आधीच जाहीर केली होती भूमिका. राणेंची स्पष्टोक्ती. भंडाऱ्याच्या पिंपळगावामध्ये रंगणार शंकरपटाच्या 100रीचा थरार. 4 दिवसीय शंकरपटात विजेत्यांना मिळणार ट्रॅक्टरसह लाखो रुपयांची बक्षिसं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.